मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय. ताफ्यात घट करण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून लगेच अंमलबजावणी. अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल. फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या. मंत्री अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द. अत्यावश्यक सोडून विमान हेलिकॉप्टर दौऱ्यावर बंदी. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. खरात आणि चाकणकरांचा 2021 मध्ये एकत्र गुवाहाटी दौरा. खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटो समोर. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याचं उघड. पुण्याच्या नामांकित रुग्णालयात आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू निकामी. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांची मोठी कारवाई. घटनास्थळी पंचनामा, अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर. कारवाई दरम्यान मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली. मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार. पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक, तर जलील खऱ्या अर्थानं अर्बन टेररिस्ट. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी. 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणात राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले. मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो. राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण. खोटी केस दाखल केल्याचा दावा. 18 तारखेच्या सुनावणीकडे लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड. सीबीआय संध्याकाळी शुभमला दिल्लीला घेऊन जाणार. आज सीबीआय कोर्टात हजर करणार. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीतून धनंजय लोखंडे, तर पुण्याच्या कात्रजमधून मनीषा वाघमारे ताब्यात. सीबीआयकडून चौकशी सुरू. आजपासून दूध महाग. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधामध्ये 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका.